तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज 10 शेळ्यांसाठी शेड नियोजन पाहणार आहोत आणि 50,000मध्ये आपलं कंप्लीट शेड बसलं पाहिजे. आपल्याला काय, आपण नवीन शेळी पालन जर करत असू तर आपल्याला 3-4 लाख रुपये शेडमध्ये आताच खर्च करून काही उपयोग नाही. कारण आपण किती दिवस करतो, नंतर आपलं वर्ष 2 वर्षाने आपण मोठेही बांधू शकतो. त्या पद्धतीने आज आपण शेड नियोजन सांगणार आहोत. तर आपले शेडला आता सध्याला जर म्हटलं तर कोणी ताडपत्री बांधते. तर मी तर म्हणतो, एकदा आपण जर खर्च करायचा म्हणलं तर आपण पत्र्याचाच खर्च करायला पाहिजे. आपण 10 पत्रे जर आणले तर 3x12ची जर पत्रे आणले आपण, तर ते पत्रे आपल्याला 11 ते 12 हजाराला 10 पत्रे बसतील. आणि राहिलं हे जाळीचा, तर आपण कोंबड्यासाठी 1.5ची जाळी आणलेली होती. हा एक बंडल दिसतो का, हा 1.5चा आणलेला आहे. आणि जर आपल्याला जर काढायला त्याला जर म्हटलं तर हा 2चा मोठा जरी असला तरी काही अडचण येत नाही. आणि मोठ्यामुळे काय होते आणि छोट्यामुळे काय होतं, तर आपण जर मोठा जर घेतला तर वजन कमी बसते, आणि जर छोटा जर घेतला तर महाग बसून, म्हणजे 500-600 महाग बसून 500-600 महाग बसतोय उदाहरणार्थ. तर आपल्याला 10 शेळ्यांसाठी म्हणजे पत्र्याला जर म्हटलं तर आपल्याला चॅनल आणावं लागतील. 4-5 चॅनल लागतील. 18 फुटाचा चॅनल असतो. आपल्याला 3 जागेवर टाकावं लागेल, एक पुढच्या साईडला, पाठीमागच्या आणि मध्ये सुद्धा. आणि चौकट जर काही लावायची मी तर म्हणतो आवश्यकता नाही, आपली आहे, पण काही आता त्याचा उपयोग नाही. आणि आपल्याला विषय राहिला खांबाचा. तर आपल्याला जर पत्रे फिट करायचे असतील तर खांब 15-20 आणावं लागतील. काय 200-300ला खांब असेल त्या हिशोबाने तुम्हाला 8-9 फुटाचा खांब आणावे लागेल. म्हणजे 8-9 फुटाचा आणला तर 7 फूट हाईट होईल आपली, म्हणजे शेडची. आणि जर कमी आणला तर जास्त खोजा होईल. त्यामुळं 9 फुटापेक्षा कमी आणायची काही आवश्यकता नाही. आणि आपण ह्या पद्धतीचं असं आपण इथं काढांना शेळ्यांना जाण्यासाठी गेट केलेलं आहे. तर आपण हे लाकडच म्हणजे मेडीच लावलेले आहेत. आणि मेडी लावल्याने काय होते, तर आपल्याला ते वर्षाने कुजून जातात, तर नवीन टाकावं लागतात. आणि आपण जर पोल जर लावले तर आपल्याला पुन्हा काही टेन्शन येणार नाही. आणि मेडी आपल्याला पावसाने बदलाव्या लागत असतात. त्यामुळे तुमच्या पद्धतीने जर तुमच्याकडे मेडी असतील तर मेडी लावू शकता, आणि नसलं काही तर खांबा आणू शकता. तर 10 शेळ्यांसाठी एकदम सुटसुटीत आपल्याला म्हणजे 5-6 बंडल आपल्याला तार जाळी लागेल. 6 लागू शकते किंवा 7, आपलं जसं पटांगण असेल तशा पद्धतीने आपण जितकं फ्रेश करतो, जास्त पटांगण करतो, तितकं शेळ्यांना चांगले राहते, आरोग्य चांगले राहते, वातावरण फ्रेश राहते. आणि जर आपण जास्त दाट केलं तर त्याच्यात ओलावा ते जास्त साठवून राहतो. आता हे पहा, इथं असा थोडंफार ओलं झालेलं आहे. आता जर शेळ्यांसाठी जर आपण म्हणजे जर शेळ्या आपण खरेदी केल्या नसल्या तर आपण एकदा चारा लागवड करावी, आणि मग आपण शेळ्या आणाव्यात बंदिस्तसाठी. आपण जर 4 महिने जर अगोदर चारा लागवड केली तर आपल्या शेळ्यांना चारा चांगला वाढ होईन आणि आपल्याला काही अडचण येणार नाही.
तर आपला विषय राहतो शेळ्या खरेदीचा. तर मी सांगतो, जर आपल्या एरियात जर आपल्याला जर शेळ्या खरेदी जर करायची असतील तर आपल्याच एरियातल्या आपण शेळ्या पहिल्या खरेदी करायला पाहिजे. आता विषय असा राहतो, तुम्हाला जर वेलेले जर शेळी खरेदी करायची असेल तर तुम्हाला एका शेळीला 18 ते 20 हजारापेक्षा, म्हणजे 18-20 हजारापेक्षा जास्त पैसे लागणार आहेत. आणि तुम्ही जर खाट्या खरेदी केल्या तर 10 ते 12 हजार रुपयेनी तुम्हाला शेळी मिळेल. आणि ते जर आपल्या शेडवर जरी आल्यावर जरी गाभण राहिल्या तरी बी ते सुद्धा परवडू शकते. त्यामुळे खाट्या जर आणल्या तर आपल्याला 10-12 हजारांनी जर आणल्या तर 1 लाख, म्हणजे 1 लाख नाही तर 1,20,000 हजाराच्या शेळ्या होऊ शकतात. आणि जर आपण जर वेलेल्या खरेदी केल्या तर आपलं बजेट 2 लाखच्या पेक्षा जास्त जाते. त्यामुळे तुमच्या पद्धतीने, तुमच्याकडे जसे पैसे असतील तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणती पाठीपासून सुरुवात करायची. पाठीपासून जर सुरुवात केलं तर पैसे तुम्हाला लवकर मिळत नाहीत, कारण ती पाठ कधी गाभण राहायची त्याच्यावर तुम्ही मग वर्ष 1.5 वर्ष झालं का कंटाळून जातं. त्यामुळं तुम्ही खाट्या का होईना शेळ्या खरेदी करा, हे माझं मत आहे. तर मित्रांनो, आपण 10 शेळ्या खरेदी केल्या तर आपला विषय असतो ब्रीडर कोणत्या जातीचा खरेदी करायला पाहिजे. तर ब्रीडर आपण ज्या जात सांभाळतो त्या जातीतला जर केलं, म्हणजे नवीन असाल तर 100% त्याच जातीतला करा. कारण क्वालिटीच्या ब्रीडरला तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये लागतील. कारण जरी आपल्याकडं 10 महिन्याचा असला तर आपल्याकडं मोठा होऊ शकतोय. आणि तुम्हाला जर अनुभव असेल तर ब्रीडर आपला बोर असो, शिरोई, कोणत्याही जातीचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही तोही खरेदी करू शकता. तर ब्रीडरच्या अंगावर तेज आणि चकाकी पाहिजे. थोडा पैसे कमी जातील किंवा जास्त जातील, पण ब्रीडर हा क्वालिटीचा पाहिजे. आता आपला हा ब्रीडर आहे, हा 10 महिन्याचा आहे, आदात, त्याला काही दात केलेले नाहीत. तर ब्रीडर 2 दातावर असायला पाहिजे. त्यामुळे जर पिल्ले क्वालिटीचे पडतात. आता विषय राहिला आपला गावणीचा. गावण जर नसेल तर म्हणजे 50% चाऱ्यापेक्षा जास्त जरी म्हटलं तरी बी चारा खराबच होतो. कारण 50% जर चारा वेस्ट, म्हणजे खाली जर पडला तर शेळ्या काय त्याला तोंडच लावित नाहीत. हे लेंड्यावर त्याच्यावर जर पडला तर शेळ्या तोंड लावित नाहीत. त्यामुळे आपण 2 ड्रमाच्या गावाने करून घेणं गरजेचं आहे. कारण याच्यात बी आता 5-6 शेळ्या खाऊ शकतात. पण ह्या आपल्या जर शेळ्या असतील तर शेळ्या एकूण एकीला मारतात. त्यामुळे काही आपल्या शेळ्या 2 याच्यात चरू शकत नाहीत. आता याला कप्पे आहेत भरपूर खाण्यासाठी, पण शेळ्या काही जर 2 गावांनीचा आपल्याला 8 हजाराच्या भोवताली खर्च येईल, 7 ते 8 हजार रुपये. आणि असं जर क्वालिटीचं बनवलं तर ते काही पडलं काही झालं काय त्याला काही फरक पडत नाही. आणि जर तुम्ही आपण बारीक गाजाचं जर केलं तर ते वाकून ते खराब होते. त्यामुळं बनवताना जर क्वालिटीचं बनवलं तर काही अडचण येत नाही. तर मित्रांनो, या विषयावर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्याला कमेंट करून विचारू शकता. काही तुम्हाला अडचण आली तर आपल्याला कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.